हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बघूयात. तर आपण पाहणार आहोत सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे श्रीधर आणि माधव दोघेही जण खूप टेन्शनमध्ये बसलेले असतात आणि त्याचवेळी आता इथे राघव रूममध्ये येतो. रूममध्ये आल्यानंतर राघव विचारतो की काय झाले तुम्हा दोघांना अशी तोंड पाडून का बसला आहात. तर आता खरं तर राघव यावेळी त्यांना एक गोष्ट सांगण्यासाठी रूममध्ये आला होता, पण त्या दोघांची अशी तोंड पडलेली पाहून आता तो विचार करतो की काय झालं असेल. तर आता हा जो श्रीधर आहे ना, तो राघवला भांडू लागतो की हे सगळं ना फक्त तुझ्यामुळे झालं आहे राघव, या सगळ्याला फक्त कारणीभूत तूच आहे. तर आता राघव बोलत असतो की पण मी काय केलं आहे. तर त्यावेळी राघव त्यांना विचारत असतो. तेवढ्यातच आता या श्रीधरला त्याच्या मैत्रिणीचा फोन येतो आणि माधवलाही त्याच्या मैत्रिणीचा फोन येतो. ज्यावेळी माधवच्या मैत्रिणीचा फोन येतो त्यावेळी आता तो अगोदर फोन उचलत नसतो, पण त्याचनंतर आता इथे राघवने त्या फोनवरती मधुराचं नाव वाचलेलं असतं. मग लगेचच थोड्या वेळाने माधवने फोन उचलून तिला सांगितलेलं आहे की आता पुन्हा फोन करू नको. तर आता इथे ह्या दोघांनाही फोन उचलून त्या दोन्ही मुलींना काहीतरी सांगितलेलं असतं आणि आता हे सगळं राघवने ऐकलेलं आहे. राघव हे सगळं स्वतःच्या डोळ्याने पाहत असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे माझे भाऊ प्रेमात आहेत. तर आता इथे राघवला खूप मोठा धक्का बसतो. राघव जो आहे तो त्या दोघांनाही बोलू लागतो की हे सगळं काय आहे, तुम्ही दोघं प्रेमात आहात आणि याबद्दल तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. तर आता श्रीधर आणि माधव जे आहेत ते बोलू लागतात की आम्हाला बोलण्याचा चान्स तर दिला पाहिजे होतं ना, तर आम्ही सांगू शकलो असतो. त्याआधीच तू आपण वचन देऊन ठेवलंस की आम्ही प्रेमविवाह कधीही करणार नाही. आता सांग तुझ्या एका चुकीमुळे आम्ही काय करायचं आहे. तर आता राघव जो आहे तो या गोष्टीचा खूप विचार करतो, पण आता त्या दोघांना असं पडलेला चेहरा पाहून त्याला अजिबात आवडत नाही आणि त्यांची मनं तुटलेली त्याला अजिबात चालणार नाही. तर आता राघव बोलतो की तुम्ही काळजी करू नका, तुम्हा दोघांचं प्रेम तुम्हाला नक्की मिळेल, असा हा राघव मनातच म्हणत असतो आणि त्या दोघांना समजावून सांगतो. तर राघव त्या दोघांना एक सल्ला देत असतो की तुम्ही दोघं प्रेमात आहात ना, तर तुम्ही दोघं माझा ऐका, आपला हा प्लॅन नक्की वर्क करेल. तुम्ही हे सगळं ना आप्पांना सांगा. एकदा की आपण हे सगळं सांगितलं तर आप्पा विसरून जातील रे. मला नाही वाटत की आप्पा तुमचं मन दुखावतील. तर त्यावेळी आता इथे माधव जो आहे तो बोलतो की राघव, हे सगळं एवढं सोपं वाटतं का तुला. तर त्यावेळी आता श्रीधर बोलतो की हो ना, हे सगळं एवढं सोपं असतं तर आम्ही नसतं का सांगितलं. तर आता इथे माधव आणि श्रीधर या दोघांमध्येही हिंमत नसते की आपणसमोर त्यांचं एका मुलीवर प्रेम आहे हे कबूल करण्याची. तर आता इथे इकडे उमा आणि शिवनाथ दोघेही जण बसलेले असताना शिवनाथ उमाला म्हणत असतो की माझी मुलं खरंच किती गुणी आहेत ना उमा, त्यांना मी फक्त वचन मागितलं होतं की तुम्ही कधीही प्रेमात पडायचं नाही, तर त्यांनी लगेचच मला वचन दिलं आणि त्यांचा हा जो काही विश्वास आहे ना, त्यांचा माझ्यावरचा तो पाहून मला खूप बरं वाटलं. फक्त एकदा मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला वचन द्या, तर तिन्ही मुलांनी लगेचच माझ्या हातावरती हात ठेवले. बापांबद्दल किती आदर आहे हे सगळं पाहून आता इथे शिवनाथला खूप भारी वाटत असतं. तो म्हणत असतो की एक मुलगा माझ्या संस्काराच्या बाहेर नाही आणि माझ्या मताच्याही बाहेर नाही, हे पाहूनच आता इथे शिवनाथला आनंद होत असतो. पण उमा जी आहे ती शिवनाथला म्हणत असते की शिवनाथ, एवढी सगळी लग्नाची घाई कशाला. हे पहा, आपण पद्माला वचनदारीत दिलं असलं तरी आपण निवांत हे सगळं करू शकतो ना. तर आता इथे हा जो शिवनाथ आहे तो जास्त काही बोलत नाही उमासोबत, तो फक्त त्याच्याच विचारांमध्ये हरवून गेलेला असतो आणि तो म्हणत असतो की मी खूप नशीबवान आहे की मला देवाने 3 मुलं अशी गुणी आणि स्वाभिमानी दिली आहे. तर त्याचनंतर आता इकडे राघव या सगळ्याचा विचार करत असतो की नाही, हे सगळं फक्त माझ्यामुळे झालं आहे आणि ते सुधारायला पण मलाच लागेल. तर आता इथे हे दोघेही जण श्रीधर आणि माधव दोघेही जण झोपण्याचा प्रयत्न करत असतात. खरं तर जे काही झालंय ना त्यामुळे त्यांना झोपही येत नसते, पण आता उद्या कामावर जावं लागेल म्हणून काहीही करून झोपण्याचा प्रयत्न
प्रयत्न तर करावाच लागेल ना. तर त्यावेळी आता हा राघव जो आहे तो बोलतो की अरे उठा, तुम्ही काय झोपला आहात, उठा पटकन आणि मी जे सांगतोय ना ते करा. तर त्यावेळी आता श्रीधर आणि माधव दोघेही जण उठतात आणि आता विचारू लागतात की राघव तुझ्या डोक्यात नक्की चाललंय तरी काय. तर आता राघव जो आहे तो त्याचा प्लॅन सांगू लागतो. तर त्याच वेळी आता श्रीधर आणि माधव या दोघांनाही त्याचा प्लॅन आवडलेला नसतो. राघवने सांगितलं आहे की तुम्ही दोघांनी एकदा आप्पांशी बोललं पाहिजे, एकदा आप्पांना सांगितलं पाहिजे की तुम्ही दोघेही मुलीच्या प्रेमात आहात, हे सगळं सत्य सांगायलाच हवं, नाहीतर आप्पांना कसं कळेल. तर त्यावेळी आता इथे श्रीधर आणि माधव दोघेही जण या राघवसमोर हात जोडतात आणि बोलू लागतात की हे बघ, आमच्यामध्ये एवढी हिंमत नाही हां, आणि त्या सगळ्याला सामोरं जाण्यासाठीही नाही. तर आता इथे आपण ते घाबरत असतात, म्हणून आपण ते एक शब्दही ते सांगत नाहीत. तर त्याचनंतर आता इकडे हा राघव जो आहे तो बोलतो की हे पहा, असं करून चालणार नाही, हे सगळं ना आपणपर्यंत पोहोचायलाच हवं, जेणेकरून आपणही समजेल की ते किती मोठी चूक करत आहेत. तर त्यावेळी आता इथे हा माधव जो आहे तो म्हणत असतो की नाही राघव, हे असं नाही करू शकत, कारण आमच्यात एवढी हिंमतच नाही आहे की आपण नाही म्हणावं. तर त्यानंतर आता इथे श्रीधर आणि माधव दोघेही जण म्हणतात की चल आता आम्हालाही झोपू दे आणि तूही झोप. तर त्यानंतर आता इथे राघवला कुठे झोप लागणार आहे ना, तो या सगळ्याचा विचार करत असतो की काय केलं पाहिजे. तर आता श्रीधर आणि माधव दोघेही जण राघवला त्यांच्या बेडवरून हकलावून देतात आणि बोलू लागतात की आता तरी आम्हाला झोपू दे. तर आता दोघांनीही हात जोडले आहे, तेही राघव समोर, आणि आता दोघेही जण बोलतात की आम्हाला झोपू देत. तर त्यावेळी आता इथे ते दोघेही जण झोपतात आणि राघव एकटाच विचार करत असतो की हे सगळं जे काही झालंय ना ते खूप वाईट झालंय, पण तुम्हा दोघांनाही तुमचं प्रेम मिळवून देण्यासाठी मी वाटेल ते करणार, असं राघव मनातच म्हणत असतो. आणि त्याच नंतर इकडे ही अन्विता बाल्कनीत उभी राहून त्या मुलाशी बोलत असते फोनवरती. आणि त्यावेळी आता इथे राघव जो आहे ते तोंड वगैरे धुत असतो सकाळी उठून. तर त्यावेळी आता त्याला समोरच ती अन्विता दिसते आणि आता त्याचा प्रचंड संताप होतो. तर अन्विताचं तोंडही त्याच्याकडे वळतं आणि त्यावेळी अन्विता त्याच्याकडे पाहू लागते आणि तेही अगदी रागाने. तर आता हा जो राघव आहे ना तोही तिच्याकडे रागाने पाहत असतो आणि तिला म्हणत असतो की चल निघ. तर त्यावेळी आता अन्विताही म्हणत असते की तू चल, तूच निघ, असं म्हणत त्या दोघेही एकमेकांना खानाखुणा करत असतात. आता राघव प्रचंड चिडचिड करत असतो, तेवढ्यात इथे त्याचे मामा येतात आणि त्यावेळी आता इथे हा जो राघव आहे तो बोलतो की मी ना हिला सोडणारच नाही, खोटारडी गोठली, खोटं बोलते आणि पुन्हा वरून मला तोंड दाखवते. तर आता इथे राघव जो आहे तो तिला तांब्या फेकून मारणार असतो आणि त्याच वेळी आता इथे जेव्हा तो तांब्या फेकून मारणार त्यावेळी आता ही अन्विता जी आहे ती लपून बसलेली आहे. अन्विताने पाहिलं आहे की मागे राघवचे आप्पा आले आहेत, तर त्यामुळे देखील आता अन्विता पाठीमागे लपून बसली आहे. आणि त्याचनंतर इकडे हा जो राघवचा मामा आहे ना तो हे सगळं पाहत असतो आणि त्यावेळी राघवला त्याने पकडलेलं असतं. तेवढ्या तिथे आप्पा येतात आणि आप्पा विचारू लागतात की हे सगळं काय चाललंय आणि मला सांग तू त्याला असं का पकडलं आहेस. तर त्यावेळी आता इथे आप्पा जे आहे ते आता काही प्रश्न विचारू लागतात, पण या दोघांकडे त्या प्रश्नाची उत्तर नसतात. तर ते आता दोघेही जण थोडी फिरवाफिरव करतात आणि बोलतात ते काय आहे ना आप्पा, त्यांनी मला पकडलं होतं कारण मामा बोलत होते की झाडांना पाणी जास्त झालं आहे, मी झाडांना पाणी घालत होतो ना, तर आता ते बोलत होते की नको आणि तरीसुद्धा मी घालत होतो म्हणून त्यांनी मला पकडलं होतं आणि तसंही मला उशीर होत आहे म्हणून म्हटलं आता जायला हवं. तर मामा मध्येच आला. तर त्यानंतर आता इथे आप्पा जे आहे ते बोलतात की ठीक आहे चालू द्यात तुमचं. तर त्यावेळी आता ही अन्विता बाहेर येते आणि अन्विता बाहेर आल्यानंतर रागाने एक कटाक्ष राघववरती टाकते. तर त्याचनंतर आता ही मधुराचा चेहरा जो आहे तो माधवसमोर सतत येत असतो. मधुरा कशी त्याच्याशी बोलायची आणि काय बोलली होती हे सगळं त्याला आठवत होतं. आणि त्याचवेळी आता मधुराचा जो काही फोन आहे ना तो आलेला असतो, पण हा माधव जो आहे तो तिचा फोन उचलतच नसतो, कारण त्याला कळत नसतं की मधुराला काय तोंडाने उत्तर द्यावं आणि काय सांगावं. तर त्यावेळी आता मधुरा जी आहे ती प्रचंड चिडचिड करत असते आणि ती काळजीत असते की या माधव सरांना काय झालं आहे, माझा फोन का घेत नसतील. तर आता मधुरा सारखी ट्राय करत असते आणि त्यानंतर एकदा फोन वाजतो
आणि थोड्या वेळाने ती रिंग वाजली जाते. तर तेवढ्यातच तिथे हा राघव येतो आणि माधवला सांगू लागतो की हे हे बघ दादा, काहीही झालं तरी तुला तिच्याशी बोलावं लागेल, तुला तिला सांगावं लागेल की काय झालं आहे. कारण तिला कसं कळणार ना, तू जर इकडनं फोन वगैरे घेतलीच नाही तर तिला कसं कळणार. तर त्यावेळी आता एक काम कर, तू एकदा तिचा फोन घे आणि तिच्याशी व्यवस्थित बोल आणि मग तिला समजावून सांग. तर आता इथे राघवने लगेचच दरवाजा बंद केलेला आहे आणि त्यावेळी आता तोच फोन इथे दादाला लावून दिलेला असतो आणि त्याला फोनवरती बोलायला सांगितलेलं असतं. तर त्याच नंतर आता राघव जो आहे तो लगेचच माधवला मधुराला फोन लावून देतो आणि बोलतो की बोल तिच्याशी एकदा, काय नाही ते सांग तिला एकदा, तिला असं हे करू नको, तिला असं इग्नोर करू नको, असं देखील तो म्हणतो. तर त्यावेळी आता ही मधुरा जी आहे ती फोन उचलते आणि बोलू लागते की हो माधव सर, तुम्ही काय करतायत, तुम्ही साधा फोनही माझा घेत नाही आहात. हे पहा, मला माहिती आहे की तुमचे आप्पा तुमच्यासाठी स्थळ पाहत आहेत, पण आपण असंही करू शकतो ना, तुम्ही पहा ना एकदा. हे पहा, तुम्हाला आप्पांना जशी हवी आहे तसेच गुण माझ्यामध्येही आहे, तुम्हाला माहितीच आहेत की. आणि तसंही त्या कंपनीमध्ये, तुमच्या फॅक्टरीमध्ये आप्पानेच मला सिलेक्ट केलं होतं, मग का नाही आवडणार मी त्यांना सून म्हणून. तर आता इथे ही जी मधुरा आहे ती माधवला समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याला माहिती असतं की आता काहीही सांगितलं तरी काहीही होणार नाही, तरीसुद्धा माधव तिचं बोलणं ऐकत असतो. आणि इकडे मधुरा जी आहे ती बोलते की अहो माधव सर, एक काम करूयात का आपण, माझा जो बायोडाटा आहे तो तुमच्या गुरुजींना देऊयात, म्हणजे कसं आपलं लग्न आपण जुळवून आणूयात. तर त्यावेळी आता माधव जो आहे तो बोलतो की नाही, मी माझ्या आप्पांशी असं खोटं बोलू शकत नाही. तर त्यावेळी आता इथे मधुरा बोलते की अहो काय प्रॉब्लेम आहे, हे पहा, जर हे सगळं केल्याने आपलं लग्न होत असेल तर काहीच अडचण नाही आहे, प्लीज ऐका ना माझं. तर त्यावेळी आता इथे ही जी मधुरा आहे ती म्हणत असते की तुम्ही आपण आपल्याबद्दल सगळं काही सांगा आणि त्यांना आपल्या लग्नापासूनची परवानगी मागा. तर आता इथे माधवला माहिती असतं की ते सगळं शक्य होणार नाही, त्यामुळे आता हे सगळं मागणं योग्यही नाही. तर त्यामुळे आता इथे ही जी मधुरा आहे ती खूपच अपसेट दिसत असते, कारण मधुराचं माधव काहीच ऐकत नाही आहे हे पाहून मधुराची चिडचिड होत असते. तर त्यावेळी आता मधुरा जी आहे ती बोलते की माधव सर, हे पहा, तुम्हाला हे सगळं माहिती होतंच, मग तुम्ही माझ्या प्रेमातच का पडलात. तर त्यावेळी आता माधव जो आहे तो बोलतो की मधुरा, हे बघ, तुलाही माहिती आहे की प्रेम मुद्दामून होत नाही, प्रेम हे आपोआप होतं. तर त्यावेळी आता इथे हा जो राघव आहे तो माधवला सांगतो की हे बघ, तू प्रयत्न करशील तू आप्पांशी बोलण्याचा, असं तर तिला सांग फक्त. तर त्यावेळी आता माधव जो आहे तो बोलतो की नाही राघव, हे सगळं होणार नाही आणि तिला आशेला का लावायचं. तर त्यावेळी आता इथे राघवच्या सांगण्यावरून माधव बोलतो की हो, मी तुला ना नंतर बोलतो तुझ्याशी सविस्तरपणे. तर त्यावेळी आता राघव जो आहे तो बोलतो की माधव दादा, हे बघ, तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. तर आता या सगळ्याची जबाबदारी राघवने घेतलेली असते, पण श्रीदेव आणखीन देखील काळजीतच असतो. पण त्याच नंतर आता इथे माधवच्या डोळ्यातून राघवला पाणी आलेलं दिसतं. खरं तर त्याचं प्रेम किती पवित्र आणि मनापासून होतं हे सगळं राघवला दिसत होतं. म्हणूनच आता राघव जो आहे तो बोलतो की हे बघ दादा, तू काळजी करू नको, मी नेहमी तुझ्या पाठीशी असेल आणि आप्पांशी बोलण्यातही तुला मदत करेल. तर आता इथे हा जो राघव आहे तो बोलतो की चल, आपण आताच्या आता हे सगळं आप्पांना सांगूयात. तर त्यानंतर आप्पाला सांगण्यासाठी राघव आणि माधव दोघेही जण येणार असतात. तर त्याचनंतर आता इथे आप्पा जे आहे ते आता हॉलमध्ये बसलेले असतात. त्यावेळी आता ते पुन्हा गुरुजींना फोन लावतात आणि गुरुजींना विचारू लागतात की काय मग गुरुजी, चांगली स्थळं मिळाली आहेत की नाही. हे पहा, माझी मुलं जी आहेत ते लाखात एक आहेत आणि शोधूनही कुठे सापडणार नाही असा हिरा आहे, असं आता शिवराज जे आहे ते म्हणत असतात. आणि त्यावेळी उमा आणि ही जी त्यांची मुलगी आहे ते दोघेही जणी ऐकत असतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. तर त्याचनंतर आता उमा जी आहे ती गुरुजींचा फोन ठेवल्यावरती शिवनाथला म्हणते की अहो, तुम्हाला माहीतच आहे ना, लग्न म्हटल्यावर जरा काम आवरायलाही वेळ लागतो, मग तुम्ही एवढी घाई का करत आहात, तुम्ही जरा थंड घ्या, असं देखील उमा इथे शिवनाथला सांगत असते. तर त्याचवेळी आता इथे त्यांचं गुरुजींशी बोलणं होतं आणि त्यानंतर आता इथे उमा आणि तिची मुलगी बसलेली असताना ती मुलगी जी आहे ती आप्पांना सांगू लागते की आप्पा,
आमच्याकडे तुमच्यापेक्षा ही प्रोसेस फास्ट आहे हां. तुम्हाला माहिती आहे का, आमच्याकडे अशी लग्नच होतात. कारण आमच्याकडे एक फोटो वगैरे जरी पाठवला ना, तर मुलींची लाईन लागते. तर त्यावेळी आता इथे आप्पा जे आहे ते विचारू लागतात, की कसं काय? तर त्यावेळी आता ती सांगू लागते, की ऑनलाईन मॅट्रिमोनी ॲप आहे आणि तिथे फक्त आपल्या मुलाचा फोटो अपलोड करायचा आणि आपल्या दादांसाठी आणि श्रीसाठी मुलींची तर लाईनच लागेल, असं आता इथे ती म्हणत असते. आणि त्यानंतर तेवढ्यातच इथे श्रीधर येतो आणि श्रीधर आप्पांना बोलतो, की आप्पा मला पुढे काही काम आहे, त्यासाठी मी पुढे निघतो आहे. तर आता आप्पा बोलतात, की ठीक आहे तू निघ. तर आता घराबाहेर पडल्याच इथे श्रीधरने लगेचच त्याच्या मैत्रिणीला कॉल केला आहे. पण ती आता फोनच उचलत नसते आणि हे पाहून त्याला आता खूप वाईट वाटतं, की ही कुठे गेली असेल आणि माझा फोन का घेत नसेल. तर त्यावेळी आता असा विचार करतो आणि लगेचच स्वतःची गाडी काढतो आणि आता इकडे तो तिकडे जायला निघतो. तर त्यानंतर आता ज्यावेळी श्रीधर फोनवरती बोलत होता त्यावेळी पद्माला त्याला अशा चिडचिडी अवस्थेत पाहिलेलं असतं आणि ही पद्मा सारखी त्या श्रीधरवरती नजर ठेवून असते. तर त्याचमुळे आता इथे या पद्माने पाहिल्यामुळे ती त्याला तिकडे तर जाऊ देते. पण कुठेतरी आता या पद्माला संशय आलेला असतो, की हा मुलगा नक्कीच काहीतरी करायला निघालेला आहे. तर त्याच नंतर आता इकडे ती त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते आणि इकडे पुढील भागात इथे सगळेजण बसलेले असतात. सगळेजण बसलेले असतानाच आता शिवणा जो आहे तो श्रीधर आणि माधवच्या तोंडाकडे पाहतो आणि त्यांना विचारू लागतं, की अरे पोरांनो, तुमची तोंड अशी सुकली का आहेत? काय झालं आहे का? काही प्रॉब्लेम वगैरे आहे का? तर त्यावेळी आता श्रीधर आणि माधव दोघेही जण बोलतात, की नाही आप्पा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता खरं तर आप्पांना त्यांचे चेहरे जे आहे ते वाचायला जमत असतात. पण तरी देखील आप्पा त्या दोघांना विचारत असतात. आप्पांना पाहायचं असतं, की त्यांची मुलं त्यांच्याशी सगळं काही टेन्शन शेअर करतात की नाही. पण आता इथे माधवनेही नाही म्हटलंय आणि श्रीधरनेही नाही म्हटलंय. पण इथे राघव बसलेला असतो, राघवची बहीण असते आणि सगळेजण असताना आता राघवला वाटत असतं, की एकदा तरी माधवदादांनी आणि श्रीधरदादांनी आपण हे सगळं सांगितलं पाहिजे, त्यांना विश्वासात घेऊन. तर त्यानंतर आता इथे हे दोघेही जण काहीच बोलत नाहीत. हे पाहून आता हे जे शिवणात आहेत ना, ते बोलतात, की खरंच पोरं जे आहे ते माझ्या अगदी शब्दाबाहेरच नाही आहेत. तर असं बोलून आता इथे त्यांना पोरांचा हेवा वाटत असतो. पण हा राघवला असं झालेलं असतं, की कधी एकदा मी आप्पांना हे सगळं सांगू आणि कधी नाही. कारण त्याला त्याच्या भावाची अशी पडलेली तोंड अजिबात पाहावत नव्हती आणि तिकडे त्या मुलींना झालेला त्रासही त्याला सहन होत नव्हता. म्हणूनच आता राघव जो आहे तो ठरवणार आहे, की नाही, काहीही झालं तरी या सगळ्याबद्दल मी आप्पांना सांगणार आणि मीच आप्पांना मनवणार, जेणेकरून माझ्या भावांची जी काही प्रेम आहेत ना, ती त्या दोघांनाही मिळायला हवीत. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.